तर नमस्ते मित्रांनो, आज आपण म्हैसगाव येथे आलेलो आहे. म्हैसगावचा इतिहास आपण जाणून घेतलाय आणि 3 सप्टेंबर रोजी दिवसा 12 वाजता दिवसा 12 वाजता या मैदानात सामने भरणार आहेत म्हैसगावच्या. तर या म्हैसगावच्या आट्यापाट्या स्पर्धेचं कसं आयोजन केले आपण ते आयोजकाकडून ऐकून घेऊया. आमचं जे 3 तारखेला आम्ही सामना घेतलेत, जसं गादेगावला पंढरी भूषण म्हणून एक ओळखलं जातं, तसं आमच्या भागातलं ते मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस यातलं गादेगाव असं पंढरभूषण ओळखलं जातं. तसं म्हैसगाव हे गाव माडा, परांडा, बार्शी या तालुक्याचं एक केंद्रबिंदू असं म्हणून ओळखलं जातं. आणि आम्ही हे 3 तारखेला सामना घेणार आहे. त्यात कुठल्याही संघावर, कुठल्याही खेळाडूवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊन देणार नाही. आणि एक आमच्या प्रत्येक संघात 5 खेळाडू हे स्वतःच्या गावाचे असतील. 1 खेळाडू फिरता कुठल्याही गावाचा चालेल. 2 जर आढळल्यास संघ बाद केला जाईल. तरी ह्या निर्णय घेण्या पाठीमागे आमचं एक उद्देश असा आहे की प्रत्येक गावाला खेळाडू वृत्ती आहे, खेळाडू आहेत, पण 2-2, 3-3 गावचे खेळाडू होऊन संघाला काहीतरी खच्चीकरण संघाचं व्हायला लागले. त्याच्यासाठी आम्ही हा नियम गादेगावमध्ये तर 6चे 6 खेळाडू एकाच गावचे आहेत, तरी पण आम्ही 1 खेळाडू फिरता घेतलेला आहे. तरी सगळ्या संघांनी आपापल्या संघ आपापल्या पद्धतीनं घेऊन यावा. आम्ही कुठल्याही संघावरही 7-8 तालुके आमच्यात आट्यापाट्यासाठी येतात. कुठल्याही तालुक्यावर, कुठल्याही गावावर, कुठल्याही खेळाडूवर आम्ही अन्याय करणार नाही. पंचाचा निर्णय आम्ही अंतिम देणार आहे. आणि कुठल्याही गावावर आम्ही पहिल्यांदा बी सामने आमच्यात झाले तरी आम्ही कुठल्याही गावावर अन्याय केला नाही आणि इथून पुढे बी करणार नाही. तरी सर्व संघांनी 3 तारखेला 12 वाजता हजर राहावे. सामने नॉनस्टॉप खेळवले जातील. कुठल्याही दिवसा 12 वाजता हे केले जाईल. कुठल्याही प्रकारचा अडथळा आला तरी आम्ही सामने रद्द करणार नाही. आम्ही स्टेडियम सारखं मैदान झाकलेलं आहे, त्यामुळं पाऊस आला काय काय झालं काय सामना रद्द होणार नाहीत. तरी जेवणाची आमच्यात अशी सोय आहे की सामना चालू झाल्यापासून सामना संपेपर्यंत जेवण राहील. त्याच्यासाठी कुणीही कुठल्याही खेळाडूने आणि 1000 रुपयाचं मानधन आम्ही प्रत्येक संघाला देणार आहे. तरी सर्व संघांनी आमच्यात येऊन हजेरी लावावी. आम्ही प्रत्येक आखाड्यावर आम्ही हजर आहे. तरी सर्व संघांनी आम्ही जसं हजर राहिलो तसं आमच्या आखाड्यावर हजर राहावं ही आमची कळकळीची विनंती आहे. तरी सर्व संघाने 12 वाजता दुपारी 12 वाजता आम्ही सामने चालू करणार आहेत. 4 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सामने संपवणार आहे. त्याच्यामुळं कुणीही कुठल्याही अफवेला कुठल्याही ह्याला बळी न पडता सर्व संघाने हजर राहावे हीच आमची कळकळीची सर्व संघाला विनंती आहे. तर चांगलं नियोजन केलेलं आहे म्हैसगावकरांनी. तर सगळ्या तालुक्यातील खेळाडूंना, प्रेक्षकांना आव्हान आहे, तुम्ही या आणि चुकीचा निर्णय झाला तर बक्षीस घेऊन जावा. बरोबर आहे. चुकीचा निर्णय झाला तर म्हणजे काय झालंय, आम्ही प्रत्येक गावात गेलो, तिथं संघाची काही कारणाने चिडाचिडी झाली तर दोन्ही संघ वर घेऊन तुम्ही प्रत्येक गावात दोन्ही संघ वर घेऊन पुढल्या ह्याच्यात लॉट टाकून त्यांची जोडी लावली. तसं आम्ही करणार नाही. ज्या आहे त्याच टायमिंगमध्ये त्यांचा निर्णय पूर्ण लावणार, कुणावरही अन्याय न होता. त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही ह्याला कमिटीचं किंवा पंचाचा निर्णय अंतिमच राहील ही लक्षात ठेवा. ह्या कार्यक्रमाची रूपरेषा व्यक्त करतायत सयाजीराव पाटील. आमच्या असे
रूपरेषा ठरलेली आहे की सांग हे सकाळी 9 वाजता 3 तारखेला बाबांच्या प्रतिमेचं पूजन करून शाळेत खाऊ वाटप आणि शाळेचे 5 सामने ठेवलेत आम्ही शालेय स्पर्धे खो खोचं ते 5 सामनं परत 12 12:30 12 वाजता आट्यापाट्या चालू करणार संध्याकाळी जेवण दुसऱ्या दिवशी सकाळनं चालू सामनं नॉनस्टॉप बंद नाही परत 10 म्हणजे 4 तारखेला वर्ष श्राद्ध असल्यामुळे सामने फुलं टाकण्याच्या एक 10-20 मिनिटं बरं बाबांचं त्या टायमाला एक 15-20 मिनिटं आणि जेवण सामने तेवढ्यासाठी एक 10 मिनिटं बंद होणार बाकीचं सामनं कीर्तनी व्यवस्थित हयात रूपरेषेने चालू राहणार आहे तर ह्या स्पर्धात आयोजित केल्यात याचं कारणच आहे की भरत बाबा पाटील यांची पुण्यतिथी तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम भरवला आहे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते असणारे कैलासवासी भरत बाबा पाटील आमच्या सर्वांचे अशा आशीर्वाद आज त्यांच्या उद्या येणाऱ्या 4 तारखेला प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज खेळाचे 3 तारखेला सर्व शालेय खेळ जे गावातील आमच्या पहिलीपासून ते 10वी पर्यंतच्या सर्व मुलांच्या स्पर्धा खो खो कबड्डी लिंबू चमचा संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा रनिंगच्या स्पर्धा या सर्व प्रकारच्या मुलं मुलीच्या शालेय स्पर्धा घेण्याचं नियोजन 3 तारखेला दिवसभराचं आहे आणि त्या 3 तारखेला दुपारून येणारे संघ आट्यापाट्याचे दुपारी 12 पासूनच आट्यापाट्याची सुरुवात करायचे असे सर्व संयोजकाचं ठरलेलं आहे तर आदरणीय बाबांवर प्रेम करणारे आम्ही सर्व गावकरी आम्ही या स्पर्धेसाठी जीवाचं रान करून स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे तर पुढच्या येणाऱ्या आजी माजी खेळाडू असतील ह्या सर्व आजी माजी खेळाडूची एक आठवण गावाला कायम राहावी म्हणून 4 तारखेला त्यांचेही काही सत्कार आयोजित केलेला आहे तर राज्यभरातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जे जुने खेळाडू आहेत जे बाबांच्या ओळखीचे आहेत जे बाबांवर प्रेम करतात त्यांनाही आमच्या काही टीमकडून आमंत्रण पोचले नसेल तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आमंत्रण या गावकऱ्याच्या वतीनं देतो त्याही सर्वांनी बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त इथं म्हैसगावमध्ये यावं तुम्ही खेळाची आणि या गावाची ओळख सांगताना आता मग लक्ष्मण भाऊनं कुस्तीचं पण सांगितलं तर या गावाचं दुसरे एक श्रद्धास्थान आहेत तुळशीराम बापू पाटील ते एक महान व्यक्ती होते या गावासाठी त्यांनी इतकं योगदान त्यांनी दिलंय की कुस्ती असली की तिथं पोचवणार लोंपाट असलं की तिथं पोचवणार या गावातल्या टीमवर किंवा या गावातल्या पैलवानावर अन्याय होणार नाही अन्यायाच्या एकदम असं तुम्ही त्यांच्यावर म्हणजे खोटं पण नाही त्यांना चालत नव्हतं एक खरं व्यक्ती म्हणून या गावात एक तुळशीराम बापू पाटील हे बाबांचे मला वाटतं ते चुलते आहेत तर त्यांची मला भाऊ नेहमी सांगतात की त्या माणसांनी अतिशय खऱ्याच्या बाजूने उभा राहिले राजकारणात आम्ही बाबांची पार्टी कधीतरी वेगळं असेल पण तुळशीराम बापू पाटील हे लहानपणापासून भाऊ सांगतात की त्यांनी एकदम कुस्ती असेल किंवा लोंपाट असेल किंवा एखाद्याची पोरगी नांदत नसेल किंवा एखादा पोरगा गावातली बाहेरच्या पोरीला नांदवीत नसेल तर त्यांनी एकदा तुळशीराम बापूंनी सांगितलं की ती पोरगी नांदवायची किंवा त्या बाहेर गावात जाणार ही 4-5 जण जाणार आणि त्या गावात जाऊन त्या एकदा कुटुंबाला सांगितलं की ती पोरगी नांदवायची म्हणजे हा प्रकार त्या काळात बापूंनी अतिशय चांगल्या प्रकारे हे गाव हाताळलं म्हणजे असे महान व्यक्ती आमच्या गावात होऊन गेलेत भाऊनी आणि आज विठोबांना जगताप नाहीत त्यांनी तुळशीराम बापूच्या पुण्यतिथीला गावात जेवण देत होते म्हणजे एक चांगली गावातली व्यक्ती घडलेल्यांचे हे गाव नेहमी आदर करतंय या बाबांची आठवण आम्हाला आयुष्यभर आम्हालाच नाही तर या गावचा इतिहास लिहिताना पुढं नक्कीच खेळ म्हणलं तर या महाराष्ट्रभर बाबांची ओळख राहील तेच या म्हैसगावच्या या इतिहास लिहिताना नक्कीच बाबांची या इतिहासात नोंद होईल की
की एक चांगल्या प्रकारचे खेळाडू आणि चांगल्या प्रकारची टीम त्यांनी घडवली आणि या गावाला एक चांगल्या प्रकारचं वळण खेळाच्या माध्यमातून करून दिलं. त्याच बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्य स्मरणाच्या निमित्तानं उद्या होणाऱ्या सर्व खेळासाठी तुम्ही राज्यभरात तुम्ही चॅनलनं आम्हाला आमच्या गावाला आलात. SKL चॅनल तुम्ही आमच्या गावाला आलात, भेट दिली आमची. त्या निमित्ताने या राज्यभर ज्या तुमचा खेळ आहे लोंपाटाच्या खेळाडूपर्यंत तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचाल आणि या जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेसाठी यावं आणि बाबांच्या या आशीर्वाद घ्यावा आणि इथं फुलं व्हावी अशी मी गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. आणि तुमचे या चॅनलचे हे सोमनाथ लोहार यांचे मी गावकऱ्याच्या वतीने मनापासून आभार मानतो. तुम्ही आमची प्रसिद्धी आणि जाहिरात चांगल्या प्रकारची करसाल यासाठी मी ह्या सर्व खेळाडूंच्या वतीने नवीन आणि जुन्या सर्वांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. आज आम्ही इथं म्हैसगावची मंडळी पूर्ण संख्येनं इथं खेळाडू आजी माजी असतील, गावकरी मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, त्यांच्या वतीनं आम्ही एक असं ठरवलंय की खेळाडूचा दिवस म्हणजे आट्यापाट्याचा एक ऐतिहासिक दिवस ही आम्ही एक साजरा करावा आणि सगळ्या खेळाडूंना बी सगळ्या गावांना बी विचार करून आम्ही एक ऐतिहासिक दिवस सुट्टीचा दिवस घेण्यासाठी आम्ही सगळ्या खेळाडूंशी चर्चा करून आम्ही एक मीटिंग घेऊन एक ऐतिहासिक दिवस ठरवून त्या दिवसाचं भरत बाबाचं नाव ऐतिहासिक दिवसाला भरत बाबाचं नाव द्यायचं हा प्रयत्न करणार आहे आणि हे करून घेऊ आम्ही. आज या ठिकाणी SKL चॅनलच्या वतीने गावातील सर्व जुने नामवंत खेळाडूंच्या मुलाखती आणि नवीन खेळाडूंची मुलाखत या ठिकाणी ह्या चॅनलच्या वतीने घेण्यात आली. या कार्यक्रमाचे कैलासवासी भरतबाबा पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी सर्वांनी गजानन महाराज मंदिरामध्ये उपस्थिती राहिली. तर त्याबद्दल भरतबाबा पाटील यांना 2 मिनटं सर्वांनी श्रद्धांजली व्हावी असं मी त्यांना सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. तर म्हैसगावकरांनी आमच्या चॅनलला खूप मोठा प्रतिसाद दिला आहे, तर त्यांचंही मी SKL चॅनलच्या वतीने मनापासून आभार मानते. धन्यवाद.